वरळी या सगळ्या भागांमध्ये फिरून आल्यावर खात्रीने सांगते की महाराष्ट्राचं वारं फिरलंय, महाविकास आघाडीचं ठरलंय. हे जाहिरातीमधून आपल्याला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत आहेत, कारण यांच्याकडे जाहिराती करायला पैसा आहे. आपलाच तोंड मारून घेतलेला पैसा आज घडीला तब्बल सरकारी तिजोरीतले 150 ते 200 कोटी रुपये यांनी जाहिरातीवर खर्च केले. हे जाहिरातीत खर्च केलेले पैसे या राज्यातल्या उमेद कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही त्याचे पैसे आहेत. हे जाहिरातीचे पैसे आशा वर्करचे पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांचे पैसे आहेत, आश्रमशाळेच्या शिक्षकांचे पैसे आहेत. आरोग्य सहायकांची भरती झाली नाही. नगर परिषद आणि जिल्हा परिषदेचे सिनियर आणि ज्युनियर क्लार्क यांच्या परीक्षा भरती झालेल्या नाही, त्यांचे पेपर फुटलेले आहेत. या सगळ्या प्रकारच्या आणि आपले जीएसटीचे आणि टॅक्सचे पैसे आपल्याच पैशावर ते मिजाज मारतात, आपल्याच पैशावर ते जाहिरातींचा भडीमार करतात आणि आपल्याला असं वाटतंय की अरे बापरे काय वातावरण दिसत आहे. अजिबात वातावरण काही दिसत नाहीये. सगळीकडे जेवढ्या म्हणून भागात फिरते, अगदी काल सहज आम्ही रात्री उशीर झाला येताना आणि म्हणून चहा घ्यायला एक ठिकाणी थांबलो होता, तिथला माणूस होतोय, ताई आपल्याकडे रमेशप्पा जोरात चालतात बरं का, लय जोरात तुतारी वाजणारी बघा. लोक काय म्हणजे जिकडे थांबेल तिकडे. इकडे आम्ही बडनेरामध्ये गेलो, बडनेरामध्ये तिथली साध्यातली साधी माणसं अमरावतीतली सांगतात आणि ती म्हणतात कितने भी पैसे खर्च करने दो जी, ये रवि राणे के पास बहुत पैसा है, कितना भी खर्चा करने दो, इधर ना जलेगी तो मशालीच जलेगी, देखो और मशालीत बिकेगी देखो. हे जे लोकांच्या मनात आहे, किंवा कोल्हापूर मधली लोक जेव्हा सांगतात की फॉर्म काढून घेऊ देत की काही होऊ देत, काही झालं तरी आम्हाला पंजाच दिसतोय आणि पंजाच चालणार आहे सगळीकडे, हे फार महत्वाचं आहे. वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. मात्र काही गोदी मीडिया ते चित्र दाखवताना त्यांच्या बाजूने चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय, पण त्या चित्रामध्ये काही तथ्य नाही. का निर्णय घ्यायचा, फक्त त्याची 3 ते 4 कारणं सांगणार आहे. एक, या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य पाहिजे असेल तर आता सरकार बदलणं गरजेचं आहे. हे डोक्यातलं काढून टाकायचं, हे पोलीस हे अजिबात माझ्या सिक्युरिटीसाठी नाहीये. मी कधी चुकते आणि त्याच्यासाठी असलेले हे पोलीस आहेत. या सगळ्या पोलिसांचं यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांचा प्रॉब्लेम असा आहे, यांच्या म्हणजे आपण आपल्या भागात तिकडे आलो ना कुठे सांगतो मग तिकडे येणार असेल तर बोलायचं नाही, काय नाही. वाघ म्हणलं तरी खाते, वाघोबा म्हणलं तरी खाते, वाघ्याच म्हणायचं. यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांना जो काही दिलेला आदेश आहे तो आदेश फक्त पाळतायत. म्हणजे व्यक्तिशः 2 माणसांची चूक नाहीये. प्रॉब्लेम आहे की त्यांना जे आदेश वरून येत आहेत त्या आदेशांचं त्यांना पालन करावं लागतंय. त्यांना स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेता येत नाही. त्याची एक नाही मी असंख्य उदाहरणं तुम्हाला देऊ शकते. माया हो दादा हो, नीट समजून घ्या. एक साधारणतः 10-5 वर्षापूर्वीपर्यंत कुणीतरी कुणाची तरी रात्री अपरात्री खुनाची सुपारी देत होतं. कुठेतरी रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी एखाद्याचा खून व्हायचा, मारामारी व्हायची, हातपाय तोडायची, काहीतरी चालायचं. आता देवेंद्र फडणवीसांच्या काळ जोपासून आलेला आहे, 8 वर्ष झाली, जेव्हापासून देवेंद्रजी गृहमंत्री झालेले आहेत, या महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर किती बिघडलेली आहे बघा. आमच्या घोसाळकर साहेबांच्या पोराची हत्या फेसबुक लाईव्ह करून झाली. कल्याणमध्ये पोलीस ऑफिसरच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांची एकमेकांवर फायरिंग झाली. पोलीस स्टेशन मध्ये बघा, पोलिसांचा काही धाक आहे का? एरवी आपण पोलिसांच्या समोर ट्रिप्सी जायला घाबरायचो, आता पोलिसांच्या समोर ठोकाठोकी चालू झाली, काय उपयोग नाही. आता नवरात्रीमध्ये बाबा सिद्दकीला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरात बाबा सिद्दकीला गोळ्या घालण्यात आल्या, काही उपयोग झाला नाही. म्हणजे या राज्यामध्ये सध्या लॉ अँड ऑर्डर राहिलेली नाही. विरोधकाचा जर माणूस असेल त्याने साधा प्रश्न तरी विचारला, आपण आंदोलन केलं, चळवळ केली, आपण कलेक्टर कचेरीला गेलो, आपण प्रांताकडे गेलो, आपण आयुक्तांकडे गेलो आणि जरा जरी आपला आवाज वाढला तर लगेच म्हणतात सरकारी कामकाजात अडथळा आणतोय, ए मध्ये घे रे, टाक 353, 353, 354, 303, 307, 323, 324, 384 आम बात झाली. पण हीच गोष्ट जर सत्ताधाऱ्यांकडून झाली
एकही गुन्हा दाखल होत नाही. सत्ताधारी आमदारांनी एकच काम केलंय, आपल्या आपल्या मर्जीतला पोलीस इन्स्पेक्टर आणायचा, आपल्या पोलीस स्टेशनला बसवायचा आणि त्याने सत्ताधारी सांगतील त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. एफआयआर करायची असेल तर आमदाराला विचारावं लागते. आमदार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत एफआयआर होत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती कुणी केली? कायद्याची इतकी चेष्टा कुणी केली? पोलिसांबद्दलचा एवढा धाक कुणी कमी केला? पोलिसांना आये दिन आपल्याला सोडावं, पोलिसांना धमक्या देतात. ते कोकणातले 4-12 पोलिसांना धमक्या देतात. ते सांगतात, ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहेस रे, कर. काय व्हिडिओ रेकॉर्ड करून तुझ्या बायकोला नेऊन दाखवणार का? पोलिसांच्या बायकांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली. पण देवेंद्र फडणवीसांची हिंमत झाली नाही की अशा नितेश राणेवर त्यांनी गुन्हा दाखल करावा. का बदलायचंय सरकार? या अशा मुजोर लोकांना, ज्या लोकांनी गुंडांना आश्रयस्थान दिलंय, अशा मुजोर लोकांना किती बघा, म्हणजे पोलिसांच्या बद्दलचा धाक किती कमी झालाय की या पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयता फेकून मारण्यापर्यंतची मजल गेली. हे कधी घडलं नव्हतं. हे देवेंद्र फडणवीसांच्या काळात घडलं. आणि म्हणून आपल्याला गरज आहे की या वेळेला निर्णय वेगळा घ्यावा लागतोय, घेतलाच पाहिजे. एक दुसरं कारण आहे की का गरज आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. राजे हो, तुमच्या घरात पण लहान लहान लेकरं असतील, तुमच्या लेकी बाळी असतील, तुमची नातवंड असतील. आपल्या घरात 10-5 वर्षाचं जर लेकरू असेल तर आपण त्याच्या समोर बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. आपल्या समोर जर टीव्हीवर जर जाहिरात जरा विचित्र लागली आणि लेकरं टीव्ही बघत असतील तर आपण चॅनल बदलतो लगेचच. आपण लेकरांच्या समोर बलात्कार हा शब्द उच्चारत नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार व्हावा. 3 वर्षाचं लेकरू. अरे आम्ही शाळेत गेलो ना, ह्या मागे बसलेल्या बाया शाळेत गेल्या असतील ना. आम्ही शाळेत गेलो. कशा शाळेत गेलो? आमच्या आईबाप आम्हाला सांगायचे, गल्लीतली पोरं आमच्या सोबत शाळेत असायची. 4-4 किलोमीटर शाळा होती. आईबाप सांगायचे, अय पोरं, शाळेत चाललाय ना, येताना आमच्या पोरीला नीट घेऊन या. विश्वास होता. आई बापांना वाटायचं रस्ता ओलांडताना आपल्या पोरीला मदत करणार आहे ते पोरं, विश्वासाने पोरगी घरी येणार आहे. आता काय परिस्थिती आहे? शाळेत जर लेकरू पाठवायचं असेल तर स्कूल बस ठेवावी लागते, रिक्षा ठेवावी लागते. आपण लेकराचा हात धरून खाली उतरतो, जोपर्यंत बस मध्ये लेकराला बसवत नाही जागचा हलत नाही आपण. पण एवढ्यातून जरी स्कूल बस निघाली, जीवात जीव नाही आपला लेकरू घरी येईपर्यंत. त्या हिंजवडीमध्ये 8व्या मजल्यावर 70 वर्षाची आजी, 70 वर्षाच्या आजीला फरफटत खाली 6व्या मजल्यावर आणलं आणि 6व्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसाला बलात्कार केला. खाली सीसीटीव्ही मध्ये सिक्युरिटी गार्डने बघितलं, तेव्हा कळलं. सिक्युरिटी गार्ड वर पळत गेला, तोपर्यंत आजी बेशुद्ध पडली होती. पाऊण तास प्रकार चालू होता. 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही, 3 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही आणि त्यांना अटक होत नाही. 7 तास सुषमा अंधारेला उन्हात बसावं लागतं त्या बदलापूर मध्ये आणि देवेंद्र फडणवीस अटक होऊ देत नाहीत आरोपीला. आम्ही म्हणतो की अरे आरोपीला अटक करा. 3 वर्षाचं बाळ सांगते, ते म्हणतात त्या लेकराची आम्हाला मेडिकल करता आली नाही. अरे 3 वर्षाचं बाळ खोटं बोलल? 3 वर्षाचं बाळ सांगते, माऊ माझ्या शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. माऊ, घाम फुटत नाही पोलिसांना, घाम फुटत नाही इथल्या पोलिसांना. का? कारण त्या बदलापूरच्या शाळेचा प्रमुख आपटे भाजपचा असतो. राजे हो, इथं धंगेकरच्या विरोधात कोण उमेदवार आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला प्याद्यांबद्दल बोलायचंच नाही. वजीर हाणला पाहिजे, वजीर हाणायची गरज आहे. आणि वजीर जर हाणायचं असेल की नाही तर देवेंद्र फडणवीसना एक प्यादा पाडला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या एका प्याद्याला सरळ केला पाहिजे. बदलापूर नंतर 17 घटना घडल्यात या राज्यामध्ये. 17 घटनांमध्ये लहान लहान लेकरांवर बलात्कार झालेत. त्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ मधलं 3.5 वर्षाचं बाळ म्हणते, माऊ शाळेच्या मागे कर्दळी आहे. माऊ कर्दळीची पानं तोडून आणली. माऊ त्यानं आणि पानं खाली अंतरली. माऊ ते म्हणत होता गळा दाबतो नाही तर झोप येतं म्हणून. 3.5 वर्षाचं बाळ. हलकटपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे आणि ती शाळा भाजपवाल्यांची म्हणून प्रकरण दाबतात. देवेंद्र फडणवीस गुन्हा नोंदवून घेत नाहीत. आता देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवायची गरज आहे. मला काही घेणं देणं नाही तर कोण उमेदवार आणि काय माहितीये का. पंजावर शिक्कामोर्तब करायचा
टिकल्यांची गरज नाही आम्हाला. तुमच्या 1500 टिकल्यांपेक्षा आमच्या लेकी बाळींची अब्रू जास्त महत्वाची आहे. आमच्या लेकी बाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. कुठल्या गोष्टी करायला लागल्या राजे हो? काय नोकरींची अवस्था करून टाकली. कुठे नोकऱ्या राहिल्या? अरे गेल्या 2.5 वर्षामध्ये 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि या 70 प्रकारच्या परीक्षांमधले 65 प्रकारचे पेपर फुटले. का पेपर फुटले? आतापर्यंत परीक्षा भरती सरकारी पद्धतीने होत होती. आता परीक्षा पद्धती काय केली? 2.5 वर्षाच्या काळात वेंडर पद्धतीने दिली. वेंडर्स परीक्षा घेतात. ठेकेदारांना परीक्षा पद्धती दिली आणि ठेकेदार आपल्या सोयीनं पेपर फोडतात. गोरगरिबांच्या लेकरांनी कसं जगायचं? या पुण्यामध्ये हा दांडेकर पूल, हा सेनापती बापट मार्ग, हा शास्त्री रोड, अलका चौक, सगळी गाव खेड्यातनं राज्यभरातनं आलेली लेकरं आहेत तिथं. ही सगळी लेकरं अक्षरशः एक वेळची मेस खाऊन जगणारी आणि अभ्यास करणारी लेकरं आहेत. डोळ्यात स्वप्न घेऊन आली आहे. तिकडे शेतात पिकत नाही म्हणून बाप बांधावर आत्महत्या करतोय आणि इथं नोकरी मिळत नाही म्हणून लेकरू शहरात आत्महत्या करते. 65 प्रकारचे पेपर फुटले. वेंडरिंग पद्धतीनं दिलं गेलं, ठेकेदारी पद्धतीनं दिलं. कुणाला ठेकेदारी दिली? मोबाईल हातात आहे, गुगल करा, सर्च करा. सर्च केल्यावर कळेल. सगळी परीक्षा पद्धती ठेकेदारी पद्धतीनं बीबीजी क्रिस्टल कंपनीला दिली. कुणाची आहे बीबीजी क्रिस्टल कंपनी? बीबीजी क्रिस्टल कंपनी आहे प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? भाजपचा. भाजप कुणाची? देवेंद्र फडणवीसची. देवेंद्र फडणवीस कुणाचा? अदानी अंबानीचा नौकर. गोरगरिबाचं काय? इथल्या गोरगरिबांना कोण देणार आहे? इथल्या गोरगरिबांचा विचार करणारा माणूस पाहिजे. आपल्यातला माणूस पाहिजे. आपल्याला भेटणारा माणूस पाहिजे. आपला फोन उचलणारा माणूस पाहिजे. आपल्यामध्ये मिसळणारा माणूस पाहिजे. आणि म्हणून इथं बदल गरजेचा आहे. मला म्हणजे गेली 2.5 वर्ष तर मी महाराष्ट्रभर फिरते. पण 1 तारखेपासून दिवाळी, वाढदिवस काही न करता राज्यभर फिरते. मला निवडणूक लढायची असती आणि पद पाहिजे असतं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेवर मी तिकीट मागितलं असतं तर आदरणीय पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी माझी उमेदवारी मला करून दिली असती. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी तरी म्हणते की मला पद नको, मला उमेदवारी नको, पण भाजप पडली पाहिजे. भाजपला धडा शिकवला पाहिजे. कारण यांनी जे अति वागणं सुरू केलंय, एवढं अति याच्या आधी कधीही कोणी वागलं नव्हतं. आणि आता सांगायला शानपण कटेंगे बटेंगे. जेव्हा यांच्या लक्षात आलं ना की लाडकी बहीण चलत नाहीये, काही जरी केलं तरी सगळ्या ऑनलाईन सर्वे मध्ये काय लाडकी बहीण दिसत नाही, लाडका दाजी दिसत नाही, लाडका भाचा दिसत नाही. कुठल्याही ऑनलाईन सर्वे मध्ये लाडकं कोण म्हटलं की महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व म्हणून 1 नंबरला नाव येते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव येते शरदचंद्रजी पवार साहेब. काय यांचं लाडकी बहीण चलत नाही म्हणून यांनी कटेंगे बटेंगे आणलं. अरे काय कटत नाही, बटत नाही, फुटत नाही, काय होत नाही, काय नसते. काय तुम्ही सगळी काय एका जातीची माणसं आहे व इथे? अरे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, बागड, सुतार, लोहार, कोंबड, गारोडी, बेरड, बेस्तर, बेलदार, रामुशी, घिसाडी, कैकाडी, पारधी, आराधी, भराडी, गोंधळी, माकडवाले, अस्वलवाले, दरवेशी, सगळी 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 चित्रकथी, सिक्कलगार, पाथरवड, सगळ्या जातीची माणसं कुण्या गोविंदाला राहतात की काय? कुणाला प्रॉब्लेम आहे? काय कुणी बघितलंय? अरे आपण 10 वेळा फळं आणायला जातो. पिकवणारा शेतकरी असेल काय मराठा कोळी कुणबटाचा, इथं विकणारा कोण आहे? मुसलमानच आहे ना. त्यानं नसता व्यापाऱ्यानं, मुसलमान व्यापाऱ्यानं माल विकत घेतला नसता तर तिथला शेतकऱ्याचा माल सडला नसता का? माहिती नाही. काय सांगायला लागले? आम्हाला बांगडी भरणारी बांगडीवाली आमची भाभी कोण आहे? आम्हाला पानाला चुदा लावून देणारा माणूस कोण आहे? कुणी आणलं हे सांग. हलकटपणा करतात, जाती जातीमध्ये भांडण लावतात. कारण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला महागाईवर बोलता येत नाही, शेतमालावर बोलता येत नाही, वाढत्या बेरोजगारीवर बोलता येत नाही. देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला इथल्या महिला सुरक्षेवर उत्तर देता येत नाही, इथल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलता येत नाही. आणि त्यामुळे ते आपल्याला डायव्हर्ट करून इच्छितात. ते डायव्हर्ट करून सांगतायत काहीतरी आपल्यामध्ये जाती धर्माचं विष पेरायला बघतायत. पण आपण हे लक्षात ठेवायचंय, ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे. हम डटेंगे, हम लढेंगे. सगळे लोक आहेत की नाही गेले तर. पण त्या ससून मध्ये ड्रग्ज विकणाऱ्या माणसाला मात्र तिथं आश्रय देतात.
इकडून तिथून सगळी एक चेन चालत येते. या चेनच्या विरोधात, या ड्रग्ज पेडलर्सच्या विरोधात, ड्रग्ज एजंटच्या विरोधात, ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात, अतिशय तुफान वेगाने गाड्या चालवणाऱ्यांच्या विरोधात जिथं जिथं म्हणून प्रश्न होता, मायबापाच्या इमानदारीनं आपापल्या अंतकरणावर हात ठेवावा. आणि पुण्यामध्ये मागच्या 2-2.5 वर्षात जेव्हा कधी काही घटना घडली, पुण्याचा कोणता मंत्री तुमच्या मदतीला आला? पण सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर प्रत्येक ठिकाणी उपस्थित होते. जिथं कुठे अडचण आली तिथं असं एकदाही झालं नाही की धंगेकरला आणि सुषमा अंधारेला फोन आला आणि फोन उचलला नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो नाही. आपल्या हक्काचा, आपल्या कामाचा माणूस असेल आणि इथल्या सगळ्या 2 नंबरच्या धंदेवाल्यांना जर धडा शिकवायचा असेल तर ईव्हीएम वरचं 1 नंबरचं बटन दाबावं लागतंय. या वेळेला ईव्हीएम वरचं 1 नंबरचं बटन दाबावं लागतंय आणि हात बळकट करावा लागतोय. कारण सर्वसामान्यांच्या, इथल्या गोरगरिबांची जर साथ कुणी देणार असेल तर तो इथला काँग्रेसचा हात देणार आहे. त्या हातावर आपण 1 नंबरचं चिन्ह, त्याच्यावरचं बटन दाबाल. या 20 तारखेला लोकसभेला जे आपल्याकडून थोडंफार जी काही गलती झाली ती आपण न करता आपण पुनश्च एकदा या विधानसभेला आपला प्रतिनिधी म्हणून श्री रवींद्र धंगेकर यांना निवडून द्याल ही अपेक्षा आहे. राजे हो, माझं सांगायचं काम आहे, कारण आता माझा बी जीव कदरलाय. ज्याला बेटरमेंट पाहिजे, ज्याला डेव्हलपमेंट पाहिजे, ज्याला शांतता पाहिजे, ज्याला सुरक्षितता पाहिजे, ज्याला लेकी बाळींचं सुरक्षित वातावरण पाहिजे, तो पण ज्याच्या समोरचं बटन दाबल. ज्याला हे चाललंय ते लय गोड वाटतंय, त्याला काय निर्णय घ्यायचा ते घ्या बरं. आता सांगून माझा मी जीव कटाळा. हे किती सांगायचं तुम्हाला. मला असं वाटतंय की 20 तारखेला आपण सगळेजण हा निर्णय घेऊया आणि 23 तारखेला आपण खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव अगदी गुलाल उधळत इथं साजरा करूया. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय शाहू, जय भीम, जय जिजाऊ.